नमस्कार. लोकहित माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या दोन्ही योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांना डीबीटी पोर्टलद्वारे जे पेन्शनच्या स्वरूपात वेतन दिले जाते ते जमा करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आलेले आहे. तुम्ही स्क्रीनवर हा 3 जानेवारी 2025चा शासन जी.आर पाहू शकता. याच्यामध्ये डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 या महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटीद्वारे वितरित करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये 19 डिसेंबर 2024 पर्यंत ऑन बोर्ड लाभार्थ्यांची एकूण संख्या 27,15,796 इतकी झालेली आहे, ज्याच्यामध्ये आधार व्हॅलिडेट झालेले व आधार व्हॅलिडेट न झालेले देखील सदस्य आहे. आता याच्यामध्ये ज्यांचे आधार व्हॅलिडेट आहे त्यांना पेन्शनच्या स्वरूपातील रक्कम लगेच बँक खात्यात जमा होईल आणि ज्यांचे आतापर्यंत आधार व्हॅलिडेट झालेले नाही त्यांना पूर्वीच्या प्रमाणे बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे. सदर बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही जानेवारी 2025च्या अखेरपर्यंतच उपलब्ध असेल. त्यामुळे या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांनी आपले आधार बँक खात्याशी लिंक केलेले नसेल तर त्यांनी या जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत आपले बँक खाते आधार सीडिंग करून घ्यावे. इथे पाहू शकता तातडीचे आदेश देण्यात आलेले आहे. लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटीद्वारे करण्याबाबत महा-आय-टी कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई यांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच डिसेंबर व जानेवारी असे दोन्ही महिन्याचे मिळून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. आता याच्यामध्ये ज्या लाभार्थ्यांचे आधार व्हॅलिडेट झालेले नाही त्यांना बीम्स प्रणालीद्वारे पैसे मिळण्यास थोडा उशीर होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे येत्या 5 ते 7 दिवसात ही पेन्शनची रक्कम जमा होणार आहे. तर मित्रांनो, अशी महत्त्वपूर्ण माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.